अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी 18 तारखेला मतदान झालेलं आहे आणि आज मतमोजणी आहेत। 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये कोण नवीन आमदार होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना दुसरीकडे उमेदवार जर आपण पाहिलं तर भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विजयाचे बॅनर जे आहेत ते अमरावती शहरातल्या मुख्य चौकांमध्ये लागल्याचं दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो विधान परिषद मध्ये भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल आमदार प्रवीण भाऊ पोटे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। शहरातल्या वेगवेगळ्या चौकामध्ये जर आपण पाहिलं प्रवीण पोटे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। एकीकडे निकालाला जर आपण पाहिलं तर काही तास शिल्लक आहेत। 8 वाजता साधारणतः मतमोजणी होणार आहेत, परंतु मतमोजणीत जर पूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। अमरावती विधान परिषद निवडणुकीकडे जर आपण पाहिलं तर राज्याचं लक्ष या ठिकाणी लागलेलं होतं, कारण काँग्रेसने जो उमेदवार दिलेले होते हर्षजित देशमुख ते जर आपण पाहाल तर नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर रुग्णालयामध्ये भरती झालेले होते। त्यामुळे प्रचारापासून जर आपण पाहिलं तर ते दूरच राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। दुसरीकडे काँग्रेस वंचितला पाठिंबा देतील अशी परिस्थिती होती, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जर आपण पाहिलं तर पाठिंब्यासाठी जे आहे ते वंचितला काँग्रेसने झुरवत ठेवल्याचं दृश्य आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं आहे। दुसरीकडे भाजपनं मात्र सुरुवातीपासून या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतलेली होती। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकांचा सपाटा असेल, त्यानंतर सूक्ष्म नियोजन जे आहे ते संपूर्ण या निवडणुकीमध्ये भाजपानं केलेलं होतं। त्यामुळं महायुतीच्या लोकांना वाटतं, महायुतीच्या नेत्यांना देखील वाटतं की भाजपचे प्रवीण पोटे या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून होईल। आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर जे आहेत ते प्रवीण पोटे यांचे लावण्यात आलेले आहेत। मागच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर मतं फुटून जे आहेत ते भाजपच्या प्रवीण पोटेंना मिळाले होते। तीच परिस्थिती या देखील निवडणुकीमध्ये असल्याचं जे आहे ते राजकीय जाणकारांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रवीण पोटे यांचा विजय होईल असा अंदाज जो आहे तो एकंदरीत भाजपच्या वतीनं मांडण्यात आलेला आहे, राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात आलेला आहे। असं असलं तरी मात्र निकालाला वेळ असला तरी मात्र अमरावती शहरामध्ये प्रवीण पोटे यांच्या अभिनंदनाचे बॅनर मात्र लागलेले आहेत। कॅमेरामन सचिन सह्यांसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।